श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आज आहे कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आणि आजच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपलं नशीब बदलायला मदत होईल आणि कठीणातील कठीण इच्छा आपली ही पूर्ण होते या उपायाने. तर हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे, कुठेही इकडे तिकडे जायचं नाही. आणि या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक तमालपत्र आणि कापूर. तुमची जर खूपच कठीण इच्छा असेल, अशक्य इच्छा असेल, तर अशा वेळी तुम्हाला 3 तमालपत्र लागणार आहेत. आणि एकदम छोटीशी इच्छा असेल जी तुम्हाला असं वाटत असेल की होईल लगेच पूर्ण, तर अशा वेळी तुम्ही एकच तमालपत्राचा वापर करू शकता. मात्र तुम्ही खूप दिवसांपासून ट्राय करताय इच्छा पूर्ण होण्याचा, खूप प्रयत्न करताय, तरी देखील इच्छा पूर्ण तुमची होत नसेल, तर अशा वेळी तुम्हाला 3 तमालपत्र लागणार आहेत. 3 तमालपत्र घ्या किंवा एक घ्या, जे कोणतं घ्याल ते व्यवस्थित स्वच्छ चकचकीत, कुठूनही तुटलेलं फुटके म्हणजे तुटकं फुटकं तमालपत्र नसावं, एकदम व्यवस्थित स्वच्छ असावं, एकदम गुळगुळीत, ज्याचे म्हणतो की नाही आपण पाठीमागचा देठ पुढचं टोक व्यवस्थित अगदी आकार तमालपत्राचा असणं गरजेचं आहे. आता हे तमालपत्र घेतल्यानंतर तुम्हाला एक लाल पेन देखील लागणार आहे. या 2 वस्तू घ्यायच्या आणि यासोबतच थोडासा कापूर घ्या आणि माचीस देखील घ्या. आणि या ज्या वस्तू आहेत त्या घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी बसायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ बसता. 24 तासातले कुठले जास्त तास तुम्ही कुठल्या रूममध्ये बसता, मग ते किचन असो, बेडरूम असो, हॉल असो किंवा अभ्यासाची खोली असो, जिथे कुठे तुम्ही बसत असाल, जास्त वेळ तुमचा ज्या रूममध्ये तुम्ही जास्त वेळ व्यतीत करता, जास्त वेळ घालवता, जास्त विचार करता, जास्त बोलता, म्हणजे आपण म्हणतो ना एक कनेक्शन जे आपलं होतं की नाही ते त्या रूम सोबत झालेलं असतं. यासाठी आपल्याला अशी रूम निवडायची आहे की ज्या ठिकाणी आपण जास्त वेळ बसतो. आता हा उपाय करत असताना तुमच्या आजूबाजूला कुणीही नसावं किंवा कुणीही विचारू नये की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात किंवा तुझं काय चाललंय, तू नक्की काय करतोय किंवा काय करतेस, हे असले प्रश्न कुणीही विचारता कामा नये. असे म्हणजे या वेळेतच बसा की ज्या वेळेत कुणीही तुमच्या आसपास भटकणार देखील नाही. आता हा उपाय केव्हा करणं सगळ्यात श्रेष्ठ आहे, तर एक तर ब्रह्ममुहूर्त आणि दुसरं तर संध्याकाळी करू शकता, ब्रह्ममुहूर्तावरती करू शकता, दुपारी देखील करू शकता. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असणार आहे की आजचा दिवस जर हुकला तर नंतर आम्ही केव्हा करू, तर तुम्ही पुढच्या गुरुवारी हा उपाय केलात तरी देखील चालेल. कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय अगदी बिनधास्तपणे करू शकता. तर यासाठी आपल्याला लागणार आहे तमालपत्र आणि एक जागा. जसं की मी तुम्हाला म्हटलं, अशी जागा निवडायची आहे की ज्या ठिकाणी आपण जास्त वेळ व्यतीत करतो, घालवतो. आता त्या ठिकाणी बसल्यानंतर बसायला आसन घ्या, घेऊ नका, काही हरकत नाही. बसल्यानंतर तुम्हाला काय हवं आहे, तुमची कोणती इच्छा आहे, ती फक्त एका शब्दामध्येच त्या तमालपत्रावरती लाल पेनाने लिहायची आहे. लाल शाईने आपल्याला ही इच्छा लिहायची आहे. काय जणांच्याकडे लाल शाईचा पेन नसेल, अशांनी काय करावं, तर अशांनी की नाही कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं पाणी घाला आणि नंतर याने एखादी काडी वगैरे घ्या आणि काडीच्या साहाय्याने तुमची इच्छा जी आहे ती तमालपत्रावरती एका शब्दामध्ये लिहायची आहे. मग तुम्हाला पैसा हवा असेल, तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तुम्हाला एखादी संधी हवी असेल, नोकरी हवी असेल, एखाद्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल किंवा असं वाटत असेल की माझा नवरा माझ्याशी खूप चांगला वागावा, तर तेवढंच लिहायचं आहे की माझे पती माझ्याशी चांगले वागावे, एवढंच लिहायचं आहे. माझ्या पतीने माझ्यावरती खूप भरभरून प्रेम करावं, म्हणजे असं तुम्हाला जे काही वाटत आहे ना ते तुम्हाला एका वाक्यामध्ये लिहायचं आहे. एक वाक्य पूर्ण करायचं आहे की आमच्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा कमी व्हावा किंवा प्रेम वाढीस लागावं किंवा घरातील भांडणे दूर व्हावी,
असं जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही या तमालपत्रावरती लिहू शकता. सपोज तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून पैशांचं येणं आहे, मात्र काही कारणास्तव ते रखडलेलं आहे का, तर तुम्ही ते अमाऊंट सुद्धा पैशाची टाकू शकता. आता अर्थातच बघा, आज जर तुम्हाला 50,000ची गरज असेल आणि आजच्या आज जर तुम्ही 50,000 जर त्या तमालपत्रावरती लिहिले आणि उद्यापर्यंत तुम्ही काहीच काम केलं नाही, तर तुम्हाला 50,000 भेटणार आहेत का? नाहीत भेटणार. मात्र तुमचं जर ते काम प्रोसेसला चालू आहे आणि काही ना काही कारणास्तव रखडलं गेलेलं आहे आणि मग जर तुम्ही हा उपाय केलात, म्हणजे काम करताय, प्रयत्न करताय, मात्र यश येत नसेल, अशा वेळी हा जर उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फरक, अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही. कठीण इच्छा असेल, खूप दिवसांपासून रखडलेली एखादी इच्छा असेल, तर तुम्ही हाच उपाय गुरुवारपासून सलग 3 दिवस, म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार सलग 3 दिवस करायचा आहे. एकाच वेळेत करायचा आहे. मग संध्याकाळी करा किंवा सकाळी करा, कधीही करा. मात्र हा जो उपाय आहे तो जर संध्याकाळच्या वेळी, तिन्ही संजेच्या वेळी, ज्यावेळी आपण दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी जर केलात तर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीचं फळ हे तुम्हाला भेटू शकतं. रिझल्ट खूप चांगला याचा येतो. बऱ्याच जणांनी ट्राय केलाय, तुम्ही देखील ट्राय करा. आणि ज्यावेळी तुमच्या घरात तुम्हाला असं वाटत असेल की खूप निगेटिव्हिटी आहे, खूप टेन्शनचं वातावरण झालेलं आहे तयार, खूप भांडणे किचकिच माझ्या आता घरामध्ये व्हायला लागलेले आहे, अशा वेळी तुम्हाला 3 तमालपत्र एकत्रित घ्यायचे आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत. रूम कोणतीही असो, काहीही त्याच्याशी घेणं देणं नाही. मात्र 3 जे तमालपत्र आहेत ते संध्याकाळच्या वेळी तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. 2 ते 3 सेकंदामध्येच पूर्णपणे शांतता घरात प्रस्थापित होते. एवढा जबरदस्त हा उपाय आहे. तुम्ही नक्की करून पहा. आणि आज आपण बोलत आहोत इच्छेबद्दल. तर आपली इच्छा लिहायची एका शब्दावर. इच्छा लिहून झाल्यानंतर कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या कापराच्या वरती हे तमालपत्र धरायचं आहे. काय करायचं? इच्छा लिहायची. इच्छा लिहून झाल्यानंतर हात जोडायचे. तमालपत्र हातामध्येच ठेवायचं आहे. दोन्ही हात जोडायचे. भगवंताला प्रार्थना करायची आहे. ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानत असाल त्यांना स्मरण करायचं आहे. मग ते स्वामी समर्थ असो, गणपती बाप्पा असो, कुणीही असो, त्यांचं स्मरण करायचं आहे. त्यांना धन्यवाद व्यक्त करायचा आहे की तुमच्या कृपेने माझी ही इच्छा ही पूर्ण होणारच आहे. माझं जे काम आहे ते पूर्ण होणार आहे. मला या कामामध्ये यश भेटणार आहे असं म्हणायचं. चांगलं बोलायचं. आहे, नाही असं नाही, आहे, होणार आहे, होत आहे, अशा पद्धतीने आपल्याला चांगलं बोलायचं आहे. हे बोलून झाल्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आणि नंतर हे तमालपत्र पूर्णपणे जाळायचं आहे. आता हे तमालपत्र जाळून झाल्यानंतर त्याची जी राख आहे ती एका प्लेटमध्ये घ्यायची आणि घराच्या बाहेर जायचं आणि कोणत्याही दिशेला ही राख फुंकर मारायची आहे. त्या राखेवरती फूंक मारायची आहे आणि ती राख हातामधून किंवा त्या प्लेटमधून उडवून घालवायची आहे. एवढ्या जोरात फुंकर मारायची आहे. या एका उपायाने तुमची कसलीही कठीणातील कठीण इच्छा असो ती पूर्ण होतेच होते. बऱ्याच जणांनी ही रेमेडी ट्राय केलेली आहे आणि तुम्ही देखील करा. तुम्हाला देखील खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय पती पत्नीमध्ये अधिक जर भांडणे होत असतील, सतत चिडचिड किंवा असं वाटत असेल की आपल्या नात्यामध्ये दुरावा आलेला आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा नवरा माझ्यापासून दूर जात आहे, तर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती स्वतःच्या नवऱ्याचं फक्त नाव लिहायचं आहे आणि हे जे तमालपत्र आहे ते आपल्या उशीखाली घेऊन झोपायचं आहे. फक्त 8 दिवस हा उपाय करायचा आहे. 8 दिवसानंतर हे जे तमालपत्र आहे ते तुम्हाला अशाच प्रकारे जाळायचं आहे आणि बाहेर नेऊन फुंकर मारायची आहे या राखेची. यामुळे तुमच्या दोघांमधला जे दुरावा आहे तो कमी व्हायला सुरुवात होत असतो. याचप्रमाणे जर पतीला असं वाटत असेल तर तुम्ही पत्नीचं नाव लिहून तुमच्या उशीखाली हे तमालपत्र ठेवू शकता. दोघांनीही एकमेकांसाठी हा उपाय केला तरी देखील चालू शकतं. तर आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.